हाय एवरीवन, वेलकम बैक टू माय चैनल रजनी एजुकेशनल गुरु। सो आज हम देखने वाले हैं अँड्रॅक्ल्यूज अँड द लॉयन। अँड्रॅक्ल्यूज आणि लॉयनची ही स्टोरी आहे। बघूया आपण पाठाकडे वळूया। लॉंग लॉंग ॲगो देअर लिव्ह अ काइंड जेंटल अँड कर्टियस मॅन कॉल्ड अँड्रॅक्ल्यूज। इथे याचा अर्थ असा होतो की खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे। एक ठिकाणी अँड्रॅक्ल्यूज नावाचा माणूस राहायचा। तो अतिशय काइंड दयाळू होता, जेंटल म्हणजे प्रेमळ होता आणि कर्टियस म्हणजे विवेकी बुद्धीचा म्हणजे शांत स्वभावाचा असा एक मनुष्य राहायचा। बट ही हॅड अ व्हेरी क्रुएल मास्टर। इन दोज डेज किंग, नोबेल्स अँड अदर वेल्दी मॅन यूज पुअर पीपल ॲज देअर स्लेव्स। इथे बघा, याचा अर्थ असा होतो की जो अँड्रॅक्ल्यूज आहे तो एवढा चांगला माणूस असून सुद्धा पण त्याच्या गावातला जो मालक होता तो अतिशय दृष्ट होता। तो काय करायचा की त्या काळामध्ये राजे आणि महाराजे जे होते ते श्रीमंत होते लोक आणि काही गरीब लोकांना ते काय करून ठेवायचे, गुलाम बनवून ठेवायचे। स्लेव्स म्हणजे गुलाम। अँड्रॅक्ल्यूज वॉज अ स्लेव म्हणजेच अँड्रॅक्ल्यूज हा सुद्धा एक गुलाम होता। द स्लेव्ज वेअर फोर्स टू वर्क फॉर देअर मास्टर्स। आणि तिथले जे राजे लोक होते त्या स्लेव्जला जबरदस्तीने त्यांच्याकडून काम करून घ्यायचे। ते क्रुएल मास्टर होते। ते त्यांच्याकडून क्रूरतेने काम करून घ्यायचे, क्रूरतेची त्यांना वागणूक द्यायचे, त्यांच्याशी गैरवर्तन करायचे, त्यांना मारायचे। कुणाला? स्लेव्जला म्हणजेच गुलाम लोकांना। दे हॅड टू डू वॉट देअर मास्टर्स टोल्ड देम। म्हणजेच जे गुलाम लोक आहेत तेच काम करायचे जे त्यांचे मास्टर त्यांना सांगायचे। दे हॅड नो फ्रीडम, नो राईट्स। त्यांना कुठलेच स्वातंत्र्य नव्हतं, कोणतेच त्यांना राईट्स नव्हते, म्हणजे त्यांना अधिकार नव्हते की हे काम करायचं नाही किंवा करायचं। इव्हन व्हेन दे वेअर अनहॅपी विथ देअर मास्टर्स दे कुड नॉट लिव्ह हिम। जरी एखाद्या व्यक्ती म्हणजे स्लेव मास्टरपासून अनहॅपी असे किंवा त्याला तो मास्टर आवडला नाही तरी त्याला त्याच्यासोबतच राहावं लागत होतं। तो त्याला सोडून द्यायचा नाही, त्यांच्याकडून काम करून घ्यायचा। दे वेअर बाउंड बाय लॉ टू बाय देअर मास्टर्स हाऊएव्हर विक्ड ही माइंड बी। आता बघा याचा अर्थ काय होतो। ते मास्टर कितीही क्रूर असले तरी त्यांना सोडून जाता येत नव्हतं, कारण बाउंड बाय लॉ म्हणजे काही नियमानुसार ते कायद्याने बंधनकारक होतं की त्यांना ते सोडून जाता येत नव्हतं। अँड्रॅक्ल्यूज डिड नॉट लाईक हिज हार्टलेस विक्ड मास्टर। हिज मास्टर starved his slaves and often whipped them. याचा अर्थ असा की अँड्रॅक्ल्यूजला त्याचा जो निर्दयी, हार्टलेस म्हणजे निर्दयी, निष्ठुर मालक अजिबात आवडत नसे, कारण तो गुलामांना उपाशी ठेवत असे, त्यांना चापकाने मारत असे। त्याच्यामुळे अँड्रॅक्ल्यूजला तो अजिबात आवडत नव्हता। अँड्रॅक्ल्यूज felt that even death was better than surviving such a master. अँड्रॅक्ल्यूजला वाटायचं की अशा माणसासोबत काम करण्यापेक्षा मरणं जास्त चांगलं राहील। ही केप लुकिंग आउट फॉर अ गुड अपॉर्च्युनिटी। आणि तो नेहमीच तिथून निघण्याच्या अपॉर्च्युनिटीज म्हणजे संधीची तो शोध करत असायचा। ॲट द फर्स्ट चान्स ही गॉट, ही एस्केप्ड फ्रॉम द क्लचेस ऑफ हिज क्रुएल मास्टर। आणि त्याला एक अशी संधी मिळाली की त्या संधीचं त्याने काय केलं, सोनं केलं आणि तिथून तो निघून गेला। तो त्याच्या क्रुएल मास्टरच्या क्लचेसमधून म्हणजे तावडीतून तो सुटून गेला। आता बघूया त्याच्यासोबत काय होणार आहे। नाऊ ऑल्दो अँड्रॅक्ल्यूज हॅड दस रन अवे, ही वॉज नॉट अ कोवर्ड। म्हणजेच त्याला परत फिरून तिथे यायचं नव्हतं। ही टूक शेल्टर्स इन अ फॉरेस्ट। आणि तो तिथे फॉरेस्टमध्ये म्हणजे जंगलामध्ये सहारा शोधत निघाला। ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ द वाईल्ड बीस्ट दॅट
रोम द फॉरेस्ट. आता याचं असं म्हणणं होतं की तो कुठल्याच बीस्ट म्हणजे भक्षक जनावराला घाबरत नव्हता, कारण की त्याला त्याचे जे मास्टर होते, क्रुएल मास्टर, तो जास्त बीस्ट वाटायचा. ही डिड नॉट माइंड दॅट ही हॅड नो रूफ ओव्हर हिज हेड. आणि त्याला काहीच चिंता नव्हती की त्याच्या डोक्यावर कुठल्याच प्रकारचं शेल्टर नाही आहे, म्हणजे सहारा नाही आहे. ही वॉज हॅपी दॅट ही वॉज फ्री ॲज अ बर्ड टू गो व्हॉट एव्हर ही विश. आता त्याचं असं म्हणणं होतं की त्याला कुठे पण जाता येते, तो फ्री होता एखाद्या पक्षासारखा, कारण की त्याला त्याच्या क्रुएल मास्टरच्या तावडीतून तो सुटलेला होता. म्हणून त्याला जिथे जावंसं वाटत होतं तो तिथे जाऊ शकत होता. वन्स डे ॲज ही वॉज वंडरिंग इन द फॉरेस्ट ही सडनली केम फेस टू फेस विथ अ लॉयन. आणि अचानक त्याच्या समोरासमोर एक सिंह आला. हिज फर्स्ट रिॲक्शन वॉज टू टर्न अँड फ्ली. आता सिंहाला बघितल्यानंतर सर्वात पहिली रिॲक्शन असते आपली की तिथून पळून जायचं. आणि तसंच अँड्रॅक्लूजचं होतं, त्याने पण टर्न करावं आणि तिथून फ्ली म्हणजे पळून जावं असा त्याचा विचार झाला. बट देन ही सॉ दॅट द लॉयन हॅड नॉट मूव ऑन सीइंग हिम. आता त्याच्या लक्षात आलं की हा जो लॉयन आहे तो कुठल्याच प्रकारची मूव्हमेंट म्हणजे हालचाल करत नाही आहे. इट नायदर ग्रोल नॉर रोड. तो घुरघुरतही नाही आहे आणि त्याने त्याची डरकाळीसुद्धा फोडलेली नाही आहे. इन फॅक्ट इट लुक्ड ॲट हिम पिटियसली ॲज इफ इट वॉज इन अ ग्रेट पेन. आणि त्याने अशा नजरेने बघितलं की खूपच तो दुःखी आणि अत्यंत संकटामध्ये आहे. पिटियसली म्हणजे अत्यंत केविलवाण्या नजरेने तो अँड्रॅक्लूजकडे बघायला लागला. अँड्रॅक्लूज पॉज. आता इथे अँड्रॅक्लूज थांबला. देन ही मूव्ड व्हेरी कॉशियसली टुवर्ड द लॉयन स्टेप बाय स्टेप. आता त्याने अत्यंत काळजीपूर्वक आणि हळूहळू एक एक पाऊल समोर ठेवत त्या लॉयनकडे तो वळला. द लॉयन मून अँड विम्पर्ड प्लीज हेल्प मी. आता त्याचं जे आवाज होता अगदी मून म्हणजे हलक्या आवाजात त्याने त्याला, आपण ज्याला कणत म्हणतो म्हणजे ताप वगैरे आला की आपला जसा आवाज निघतो तशा आवाजामध्ये असं वाटत होतं की प्लीज हेल्प मी. तशा नजरेने तो त्याला हेल्प मागत होता. व्हेन अँड्रॅक्लूज ड्रीव नियर द लॉयन लोवर्ड इट्स हेड अँड बिगेन टू लिक इट्स पॉ. आता काय झालं की जेव्हा अँड्रॅक्लूज त्याच्या जवळजवळ जायला लागला तेव्हा लॉयनने मान खाली टाकली आणि त्याच्या पायाला तो लीक करायला लागला म्हणजे चाटायला लागला. देन अँड्रॅक्लूज सॉ दॅट द लॉयन्स पॉ म्हणजे तळपाय त्याचा वॉज बॉन्डेड सोअर अँड सोलन. त्याचा जो तळपाय होता लॉयनचा तो सुजलेला होता, स्वेलिंग आलेली होती, तिथे जखमून झालेली होती हे त्या अँड्रॅक्लूजला दिसलं. ऑन अ क्लोजर लुक अँड्रॅक्लूज नोटीस दॅट अ बिग थॉर्न हॅड पर्स वन ऑफ द लॉयन्स टो. आता त्याच्या लक्षात आलं जवळ जाऊन बघितल्यानंतर की त्याच्या पायामध्ये थॉर्न म्हणजे एक मोठा काटा त्याच्या पायामध्ये घुसलेला आहे, टोजमध्ये. सो दिस इज द कॉज ऑफ द लॉयन डिस्ट्रेस थॉट अँड्रॅक्लूज. आता अँड्रॅक्लूजच्या लक्षात आलं की हा जो एवढा मोठा लॉयन आहे तो का बरं असा शांत बसलेला आहे, का बरं असा डिस्ट्रेस आहे हे त्याच्या लक्षात आलं. Summoning up all the courage, Anacleus stretched his hand slowly toward the injured paw. आता हळूहळू म्हणजेच त्याने सुमोनिंग अप म्हणजेच पूर्ण जेवढी त्याच्याजवळ धैर्य होतं, शक्ती होती तेवढी सर्व एकवटून त्याने मोठ्या हिमतीने, कर्टियस म्हणजे करेज म्हणजे मोठ्या हिमतीने तो त्या लॉयनच्या पॉजवळ गेला जिथे त्याला इंज्युअर झालेलं होतं. He was afraid that the lion would attack him if he touched his swollen paw.
आता त्याला असं वाटलं की जसा मी त्याच्या पायाला टच करेल तसाच तो माझ्यावर अटॅक करेल. त्याची त्याला अफ्रेड म्हणजे भीती त्याला वाटत होती. बट द लॉयन सीम टू अंडरस्टँड हिज गुड इंटेन्शन. पण त्या लॉयनला, सिंहाला माहिती झालं होतं की त्या अँड्रॅक्लूजचे जे इंटेन्शन आहे, म्हणजेच त्याची जी मनस्थिती आहे किंवा त्याचा स्वभाव जो आहे, हेतू जो आहे, तो त्याच्या सिंहाच्या लक्षात आला होता. अँड्रॅक्लूज टूक द पॉ इन हिज लेफ्ट हँड. अँड्रॅक्लूजने त्याचा पाय त्याच्या हातामध्ये घेतला. डेफली ही पुल्ड आउट द थॉर्न. आणि त्याने जो त्याच्या पायाच्या आतमध्ये पर्यंत घुसलेला जो काटा होता, थॉर्न होता, तो त्याने काढून टाकला. देन टिअरिंग अ पीस ऑफ हिज ओन क्लॉथिंग द काइंड मॅन बॉन्ड अप द लॉयन्स इंजर्ड पॉ. आता त्याने, अँड्रॅक्लूजने काय केलं की त्याच्या जो जवळचा जो त्याच्यातून रक्त निघायला लागलं आणि अक्षरशः त्याने, अँड्रॅक्लूजने त्याचा जो अंगावरचे जे कपडे होते ते फाडले आणि त्याने लॉयन्सला इंज्युअर जिथे झालं होतं, जिथे जखम झाली होती पायाला, तिथे त्याने त्याची पायाची पट्टी बांधून दिली. टू हिज सरप्राईज अँड वंडर द लॉयन देन लिक्ड हिज आर्म ॲज इफ टू शो ग्रॅटिट्यूड. आता सर्व काटा काढल्यानंतर त्याला खूप चांगलं वाटलं, बरं वाटायला लागलं, तो हॅप्पी झाला आणि त्याने त्या अँड्रॅक्लूजला त्याच्या खांद्यावर लिक करायला लागला, म्हणजे लाडाने चाटायला लागला, कारण की त्याला त्याचं थँक्यू म्हणायचं होतं, ग्रॅटिट्यूड दाखवायचं होतं, म्हणून तो लिक करून ते दाखवू लागला होता. अँड्रॅक्लूज रिमेन्ड विथ द लॉयन टिल इट कुड वॉक अगेन. आता बघा काय झालं की जोपर्यंत त्याला व्यवस्थित चालता येत नव्हतं, म्हणून तो त्याला मदत करायला लागला. ही वूड हंट इन द फॉरेस्ट अँड शेअर हिज फूड विथ द हेल्पलेस बीस्ट. तो अँड्रॅक्लूज काय करायचा की जंगलामध्ये शिकार करायचा आणि त्या हेल्पलेस बीस्टला, म्हणजे त्या प्राण्याला तो फूड द्यायचा, म्हणजे अन्न देऊन त्याला मदत करायचा. एव्हरी डे ही वूड क्लीन अँड ड्रेस द लॉयन्स वोंड. जिथे त्याला जखम झाली होती त्याला तो रोज त्याच्या पट्ट्या बदलायला लागला. त्याची आणि लॉयनची चांगली मैत्री झाली. द लॉयन वॉज एबल टू मूव्ह अबाउट मेनी टाइम्स. इट फॉलोड अँड्रॅक्लूज व्हेअर ही वेंट. आता जेव्हाही, जसाही तो थोडा थोडा चालायला लागला, तेव्हा तो अँड्रॅक्लूजच्या मागे मागे जायचा. जिथेही अँड्रॅक्लूज गेला तिथे तो त्याच्या मागे मागे जायचा. इन द मेन व्हाईल अँड्रॅक्लूज मास्टर हॅड कंप्लेन टू द ऑथॉरिटीज दॅट ही स्लेव अँड्रॅक्लूज हॅड रन अवे. तेवढ्यातच काय झालं की त्याच्या मास्टरला माहिती झालं की अँड्रॅक्लूज नावाचा एक जो स्लेव होता, जो गुलाम होता, तो पळून दुसरीकडे गेलेला आहे. सोल्जर्स वेअर सेंट इन ऑल डायरेक्शन टू कॅप्चर अँड्रॅक्लूज. त्याला पकडायला सोल्जर्स म्हणजे सैनिक इकडे तिकडे त्याला शोधायला लागले. दे सर्च फॉर हिम हाय अँड लो बट कुडंट फाइंड हिम. त्या सोल्जरनी, सैनिकाने प्रत्येक ठिकाणी त्याला शोधलं, उंच ते उंच ठिकाणावर आणि खाली म्हणजे लोएस्टच्या लोएस्ट ठिकाणावर तो त्यांना शोधायला लागला. ॲट लास्ट दे कम टू द फॉरेस्ट व्हेअर अँड्रॅक्लूज लिव्ह. आणि फायनली शेवटी त्याने जंगलामध्ये जायचा निर्णय घेतला जिथे अँड्रॅक्लूज राहत होता. इट सो हॅपन दॅट अँड्रॅक्लूज हॅड गॉन आउट अलोन दॅट डे व्हाईल द लॉयन रेस्टेड नियर द केव. आणि अचानक त्याच दिवशी त्याला, सैनिकाला अँड्रॅक्लूज मिळाला ज्यावेळेस तो अलोन होता. अलोन म्हणजे एकटा होता. नेहमी लॉयन त्याच्यासोबत असायचा, पण आज तो जो लॉयन आहे तो त्याच्या केवमध्ये म्हणजेच गुहेमध्ये तो रेस्ट करत होता, आराम करत होता. बोथ ऑफ देम फेल इन टू द हँड ऑफ द सोल्जर्स. द सोल्जर्स टूक देम बॅक टू द सिटी. आणि त्या सोल्जरनी त्याला पकडलं आणि पकडून बॅक टू द सिटी म्हणजे जिथून तो पळून आलेला होता क्रुएल मास्टरकडून, तिथे त्याला परत नेलं.
दे पुट अँड्रॅक्ल्यूज इन चेन इन अ प्रिझन. चेननी बांधून प्रिझनमध्ये टाकलं आणि त्याला तिथून सिटीमध्ये नेलं. प्रिझन म्हणजेच जेलमध्ये. द लॉयन वॉज केज. तेव्हा लॉयन पण कुठे होता? त्याच्या गुहेमध्ये होता. इन दोज डेज पीपल हू वेअर फाउंड टू बी गिल्टी ऑफ अ सिरियस क्राईम वेअर फाईंड टू वाईल्ड बेस्ट. आता तेव्हा काय होतं की एक शिक्षा मिळायची स्लेव्सला, म्हणजे गुलामांना, की एखाद्याने गुन्हा केला असेल, सिरियस क्राईम केलं असेल तर त्यांना वाईल्ड बीस्ट म्हणजे जंगली जनावरांसमोर टाकण्यात यायचं. पुढील भागामध्ये बघूया आपण की अँड्रॅक्ल्यूजसोबत काय होणार आहे आणि त्याचा जो सिंह आहे तो कुठे आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका.